पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार रंग चढले असतानाच राज्यातील विशेष सखोल पडताळणी SIR मोहिमेनंतर मतदार याद्यांमधून सुमारे 90,83,000 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आलं आहे. निवडणूक आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली. मात्र SIR नंतर अंतिम ठरलेल्या मतदारसंख्येची अधिकृत घोषणा मात्र आयोगाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये SIR प्रक्रिया सुरू झाल्यापासून 63,66,000 म्हणजेच एकूण मतदारांपैकी सुमारे 8% नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे मतदारांची संख्या सुमारे 7,66,00,000वरून जवळपास 7,04,00,000 इतकी कमी झाली. दक्षिण परगणा 24 जिल्ह्यांमध्ये हटवलेल्या नावांची संख्या 2,23,000 एवढी आहे. पूर्व वर्धमान जिल्ह्यात हा आकडा 2,00,000, नदियामध्ये 2,00,000 हे प्रमाणे नदियामध्ये 77% आणि उत्तर प्रदेशमधल्या 24 परगण्यांमध्ये 55% आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतुआ समुदायाची संख्या अधिक आहे. कोलकाता दक्षिणमध्ये 28,000हून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचं समोर आलं. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. हे प्रमाण 63.19% एवढं आहे. 22 राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकांनंतर SIR या महिन्यात 5 विधानसभांच्या निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग दिल्लीसह उर्वरित 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRचा तिसरा व अंतिम टप्पा राबवू शकतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्यात विधानसभा निवडणुका होत असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 29 एप्रिल रोजी निवडणुका संपल्यानंतर SIR प्रक्रिया राबवली जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलेलं आहे. या महिन्यात होणाऱ्या 5 विधानसभा निवडणुकांसाठी 9 एप्रिलला सकाळी 7 वाजल्यापासून 29 एप्रिलला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्या म्हणजेच एक्झिट पोल घेणार किंवा प्रसारित करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केलं. हा कालावधीमध्ये मतदानोत्तर चाचण्या घेणं किंवा प्रसारित करणं हे लोकप्रतिनिधित्व 1951च्या कलम 126A चे उल्लंघन असून त्यासाठी 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशाराही आयोगाने स्पष्टपणे दिलेला आहे. अल्पसंख्याकांची नावे वगळली. SIR नंतर मतुआ आणि अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे. तृणमूल काँग्रेस यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, अशी ग्वाही त्यांनी नदिया जिल्ह्यातील चकदहा येथे एका सभेत बोलताना दिली. विशिष्ट समुदायांना लक्ष्य करून मतदार याद्यांमधून नावे काढून टाकली जात असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. हा भेदभाव का? तुम्ही मतुआ, राजवंशी आणि अल्पसंख्याकांना वगळत आहात. लोकांना हे समजत नाही असं तुम्हाला वाटतं का? असा स्पष्ट सवाल ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला केला. आता पाहूयात कुठे किती नावे वगळली गेली आहेत. आता बघा, मुर्शिदाबाद इथे सर्वाधिक नावं वगळली गेली. 11 लाखांपैकी 4 लाखाहून अधिक नावे बाद करण्यात आली. म्हणजे टक्केवारी सांगायचं तर 41%. एकूण 5,91,00,000पैकी 5,91,000पैकी 3,25,000हून अधिक मतदार अपात्र ठरवले गेल्याचं स्पष्ट झालं. हे सगळं का झालं? कारण एका सॉफ्टवेअरमुळे. जेव्हा इलेक्शन कमिशन वोटर ID या सॉफ्टवेअरमुळे स्कॅन करत होती, पण स्कॅन करण्याआधी या सॉफ्टवेअरला टेस्ट केलं गेलेलं नव्हतं की हे सॉफ्टवेअर योग्य चालत आहे किंवा नाही. इलेक्शन कमिशनच्या या चुकांमुळे पश्चिम बंगालमध्ये मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, हे मात्र नक्की. आपल्याला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? ही चूक मशीनची आहे की इलेक्शन कमिशनची, राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची? आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.